ओबीसी म्हणून धनंजय मुंडे यांना टार्गेट करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. दोषी असेल तर धनंजय मुंडेंवरती कारवाई व्हावी, पण आतापर्यंतच्या चौकशीत त्यांचं नाव कुठे आलं नाहीये, मग त्यांच्यावर रोष का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसंच बीड इथल्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये हे प्रकरण अत्यंत निंदनीय आहे आणि या प्रकरणातील दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली. आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहे. सर, बीडचं ते संतोष देशमुख प्रकरण आहे, त्या प्रकरणाच्या आड कुठंतरी ओबीसींना लक्ष केलं जात आहे, असा एक आरोप केला जात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका या संदर्भात? नाही, जो तुम्ही म्हणतात की आरोप केला जात आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे. पण बीडमध्ये जी काय घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कोणी त्याचं समर्थन करणार नाही. एका लोकप्रतिनिधीची, कारण ते सरपंच होते, अशा प्रकारे निर्गुण हत्या करणं हे शोभनीय नाही आहे. म्हणून त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आणि या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल, जो कोणी असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला पनिशमेंट मिळालंच पाहिजे. त्या मताचे आम्ही आहोत. आम्ही कुणाचे पाठीमागे राहणार नाही, मग तो कुठल्याही समाजाचा असो. परंतु हे प्रकरण डोळ्यासमोर ठेवून जर ओबीसी समाजाला पुन्हा कुठेतरी टार्गेट करण्याचं काम या माध्यमातून होणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करू. परवा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये सर्वच ओबीसी होते, मराठा होते, सर्वच जनसामान्य रस्त्यावरती आलेले होते. कारण दोषीवरती कारवाई झालीच पाहिजे या मताचे सर्व आहेत. परंतु आमच्या मनामध्ये जी भीती आज दिसते आहे की मागील 1 वर्षामध्ये त्या परिसरामध्ये बीड, जालना, औरंगाबाद या परिसरामध्ये की मराठा आणि ओबीसी वर्गामध्ये जी एक दुरी निर्माण झाली होती, ती दुरी या निवडणुकीच्या माध्यमातून संपल्याचं आमच्या निदर्शनास आलं. आणि ती चांगली गोष्ट होती की अशा प्रकारची दुरी 2 समाजामध्ये कधी होऊ नये. चांगल्या प्रकारे दोन्ही समाज त्या ठिकाणी वास्तव्यास असायला पाहिजे. परंतु आता आमच्या मनामध्ये पुन्हा एक भीती अशी म्हणाली की या प्रकरणाच्या माध्यमातून कदाचित पुन्हा मराठा आणि ओबीसी समाज हा एकमेकाच्या विरोधात जाईल की काय, अशा प्रकारची चिंता किंवा भीती आमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि जर तशा प्रकारे झालं तर ते समाजासाठी योग्य राहणार नाही, त्याचासुद्धा आम्ही निषेध करू. सर्वांचं लक्ष धनंजय मुंडे दिसत आहे. नाही, कसं आहे बघा, आता प्रकरण होऊन एवढे दिवस झाले, सरकारच्या एवढ्या तपास यंत्रणा काम करून राहिल्या, परंतु अजूनपर्यंत त्यांचं नाव कुठेही पुढे आलेलं नाही. लोक ही शंका व्यक्त करत आहे. शंका व्यक्त करणं आणि प्रत्यक्षामध्ये त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असणं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. ज्या दिवशी सर्व तपासाअंती जर ते दोषी असेल आणि त्यांच्यावरती कारवाई होत असेल तर आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. परंतु तपासाअंतीसुद्धा जर त्यांचं नाव आलं नाही ना, आधीपासून जर त्यांना एक ओबीसी नेता मोठा होतो आहे म्हणून त्यांना टार्गेट जर केल्या जात असेल आणि त्यांच्यावरती काही हे जर वेळ आली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांच्याकरता जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू. परंतु आणि जर दोषी असले तर आम्ही कधी दोषी माणसाच्या पाठीशी ओबीसी समाज उभा राहणार नाही, हे आपल्याला सांगून देतो. कुठंतरी असं म्हणतं की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळू नये बीड, तर त्यामुळे देखील एक मोठा विरोध होताना दिसत आहे. नाही, हे बघा, तो कसा आहे, तो राजकारणाचा प्रश्न आहे, त्या पक्षाचा, आणि हे मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे काय करायचं आणि काय नाही. कारण CID म्हणा किंवा हे म्हणा, ह्या सर्व तपास यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या मार्फत काम करतात आहे. जर ते दोषी नसेल तर त्यांना कोण थांबवू शकते? समाजाने कितीही केलं, पण जर ते दोषी आढळले पाहिजे. दोषी जर आढळले तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही, आम्ही त्यांना कधीच त्यांचं समर्थन करणार नाही. पण जर दोषी नसेल आणि अशा प्रकारे त्यांना एक राजकीय जीवनातनं उद्ध्वस्त करण्याचा किंवा त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचल्या जात असेल तर नक्कीच समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील. ज्या प्रकारे तिथलं स्थानिक राजकारण आहे, मागच्या काही दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये एक जी दुरी होती मराठा आणि ओबीसीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ती कमी होताना पाहायला मिळाली. आता ती परत या आंदोलनाच्या माध्यमातून वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना वाटत आहे. नाही, हे बघा, मी आत्ता सांगितलं की परवा जो मोर्चा झाला तो काही कुठल्या एका समाजाचा नव्हता,
तो सर्वच OBC, मराठा, SC, ST सर्व समाजाच्या लोकांनी काढलेला मोर्चा होता. आनंदाची गोष्ट आहे, त्या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे आणि दोषीवरची कारवाई व्हायलाच पाहिजे, याकरता तो मोर्चा होता. त्याचा आम्ही समर्थन करू, विरोध करणार नाही. परंतु याच्या मागून, पडद्याच्या मागून जर दोषी नसलेल्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल किंवा त्यांच्या राजकीय कॅरेक्टरवरती कुठला आच आणण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्कीच अशा प्रसंगी समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील. हे होते बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.